हिंदू राष्ट्र सेना मानद पशुकल्याण अधिकारी आणि नगरसेवक यांनी संयुक्तरित्या सोलापूर आरटीओ विभागाला मागण्यांचं निवेदन दिलं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे आदेश, प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदे, महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसंच उच्च न्यायालयाच्या निर्देशांची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी विविध सामाजिक, धार्मिक आणि हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्र संघटनांच्या प्रतिनिधींनी संयुक्तरित्या शासन परिपत्रकासह सोलापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी केली। या निवेदनात अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरं भरून होणारी वाहतूक, वाहनांमध्ये अमानुष पद्धतीनं कोंबून नेले जाणारे गोवंश आणि इतर जनावरं तसंच परवानगीशिवाय सुरू असलेली वाहतूक यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र शासन नियुक्त प्राणी कल्याण मंडळ सदस्य तथा महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती नियुक्त मानद पशुकल्याण अधिकारी केतन शहा यांनी सांगितलं की गोवंश रक्षण हा केवळ धार्मिक किंवा भावनिक विषय नसून तो संविधान, कायदा, पशुकल्याण, सार्वजनिक सुव्यवस्था आणि समाजहिताशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे। शासनानं कठोर कायदे अस्तित्वात आणूनही जर त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर गोवंश, अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांचं मनोबल वाढत चाललं आहे। शासनाच्या GR नुसार त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। नगरसेवक सतीश शिरसिल्ला यांनी प्रशासनानं सणांच्या काळात विशेष तपासणी पथकं आणि चेकपोस्ट नियुक्त करून शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी केली। हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख रवी गोणे यांनी अवैध गो तस्करी आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली। भाजप OBC मोर्चाचे शहराध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय मुभा देऊ नये आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी केली। जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय यादव यांनीही या प्रसंगी आपली मागणी मांडली। या निवेदनावर विविध सामाजिक कार्यकर्ते, गोसेवक, हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असून आगामी काळात कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला।